नमस्कार. काल मी म्हटल्याप्रमाणे माझ्या शून्य प्रहर या नावाच्या पुस्तकाचं आजपासून वाचन सुरू करायचा माझा संकल्प आहे. कालच्या प्रस्तावनेत मी अक्षरशः घडाभर तेल ओतलं. नमनाला घडाभर तेल, तसं कालच्या प्रस्तावनेत मी ओतलं. आज प्रस्तावनेत जास्त वेळ न घालता पुस्तकाच्या प्रस्तावनेपासून या वाचन प्रकल्पाला सुरुवात करायचा माझा विचार आहे. काल पहिला दिवस होता. आजपासून पुस्तकातलं एक एक प्रकरण वाचायला सुरुवात करेन. आज मी फक्त ह्या पुस्तकाची प्रस्तावना आपल्यासमोर ठेवणार आहे. कदाचित ती प्रस्तावना वाचल्यानंतर पुढचं पुस्तक वाचायला, ऐकायला, मला वाचायला आणि तुम्हाला ऐकायला बऱ्यापैकी इंटरेस्ट वाटेल अशी माझी अपेक्षा आहे. माझी प्रस्तावना मी आता वाचतो. हे प्रस्तावनेला मी मनोगत असं शीर्षक दिलेलं आहे. दिवस मावळतो आणि नव्या दिवसाच्या सूर्योदयाकडे रात्रीची वाटचाल सुरू होते. शारीरिक मानसिक कष्टाची कामे करून दमली भागलेली शरीरे अंथरुणावर आडवी होतात आणि दिवसभरातील घडल्या बिघडल्याचा पट डोळ्यासमोरून सहजपणे पुढे सरकू लागतो. शिणल्या मनातील विचारांची चक्रे गतिमान होतात. कुणी भल्या बुऱ्याचा हिशोब मांडू लागतो. ज्या क्षणांनी केवळ आनंद उधळला त्या क्षणांची उजळणी करता करता झोपेचा अंमल सुरू होतो. विचारचक्रांचे फेरे संथ होत विसावतात. दुसरा नवा दिवस उजाडतो. तेच कोंडाळे, तीच गर्दी, पण नव्या गप्पा, नवे विषय. प्रत्येकाच्या प्रत्येक दिवसाचा शेवट आणि नव्या दिवसाची सुरुवात साधारण काहीशी अशीच आखल्यागतच असते. दिवसा घड्याळासोबत धावताना मनात विचारांची प्रचंड गर्दी असते. विचारांच्या या रेटारेटीत निवांत क्षणांना थारामिळणे दुरापास्त होऊन जाते. पण अशा धांदलीतही आपले असे काही खाजगी क्षण बाजूला काढणारे काही जण अवतीभोवती असतातच. अशीच आपला क्षण वेचणारी, जगणारी अशी माणसं शोधायचा मी प्रयत्न करतोय. मुंबईत अशा शोधासाठी भवतालाचा कॅनव्हास प्रचंड आहे. आसपासच्या गर्दीत असे आपले आपले क्षण जगणारे असंख्य जीव असतात हे जाणवू लागले आणि त्या शोधाचे क्षण हेच आपले क्षण आहेत अशी जाणीव घडत होऊ लागली. हा माझा शून्य प्रहर. या शोधात एक गंमत असते. हेही शून्य प्रहरातल्या त्या शोधातून जाणवायला लागलं. या कॅनव्हासवरचे चेहरे न्याहाळण्याच्या, त्यातून मनांचा वेध घेण्याच्या आणि शक्य झालं तर ती मनं वाचण्यात गंमत असते हेही जाणवायला लागलं. लोकलच्या गर्दीत शेजारी बसलेला, दिवसभराच्या कष्टाने शिणलेला एखादा प्रवासी बसायला मिळताच सुखावून डोळे मिटतो आणि काही क्षणातच झोपीसुद्धा जातो. आसपासच्या गर्दीचे त्याचं भान संपतं. झोपेतच त्याची मान शेजाऱ्याच्या खांद्यावर विसावते आणि विजेचा झटका बसल्यागत तो जागा शेजारी जागा होतो, सावध होतो. तिरस्कारानंच झोपलेल्याला थोडासा झटकाही देतो. ती मान अचानक कलंडते आणि झोपी गेलेला तो पुन्हा जागा होतो. त्या जडावलेल्या डोळ्यात अपराधीपणाचीही थोडीशी भावना असते. ती जाणीव उमटते आणि तो पुन्हा सावरून बसतो. असं वारंवार होत राहतं. प्रवासाचा अखेरचा टप्पा आला की मात्र खांद्यावर करंडलेली ती मान झटक्याने बाजूला करणारा तो जागा प्रवासी हलकेच त्या निद्राधीशाला जागा करतो आणि मगच गाडीतून उतरतो. तेव्हा ती तिरस्काराची रेषा मात्र पुसली गेलेली असते. अशी अनेक दृश्य अशा शून्य प्रहरातून, आपल्या क्षणातून हाती लागलेली असतात. हा शून्य प्रहर म्हणजे आपला, प्रत्येकाचा आपला काळ असतो. या काळासोबत पुढे सरकणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक दृश्य, प्रत्येक नवं दृश्य, नवा चेहरा आणि नवा विचार असं सगळं समोर उभं राहत असतं. त्या शून्य प्रहरांचं हे एक गाठोड आहे. उद्यापासून पुढच्या प्रकरणांना मी वाचायला सुरुवात करेन. आपला प्रतिसाद चांगला मिळाला तर हा वाचन यज्ञ अखंड ठेवायचा माझा प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद. वाचा, ऐका आणि शक्य झालं तर हा व्हिडिओ आजपासून फॉरवर्ड करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा असं मी सांगणार नाही, मी कालच म्हटले. तुम्हाला चांगलं वाटलं तर सबस्क्राईब करतातच. मी देखील असे अनेक चॅनेल सबस्क्राईब केलेले आहेत. तुम्ही देखील करा आणि या प्रयत्नाला प्रतिसाद द्या. धन्यवाद.